नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रामध्ये आपण 50 महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। वाल्मिक कराडसोबत आर्थिक संबंध असल्याचे आरोप खोटे आहेत, आरोप सिद्ध करून दाखवा, धनंजय मुंडेंचं आव्हान आहे। तर मला बदनाम करायचं असल्यास करा, पण बीडला बदनाम करू नका, मुंडेंचं वक्तव्य। संतोष देशमुखांच्या हत्येचं समर्थन कोणीच करू शकत नाही। ज्यांनी हत्या केली आहे त्यांना फासावर लटकवलं पाहिजे। शिर्डीमधील राष्ट्रवादीच्या शिबिरात धनंजय मुंडेंचं हे विधान। आका पॅटर्नची बदनामी होते आणि ती आम्ही करत राहणार, बीडला बदनाम करू नका या धनंजय मुंडेंच्या आवाहनानंतर धस यांचं उत्तर आहे। संभाजीनगरमध्ये संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी कुटुंबियांचं विभागीय आयुक्तांना निवेदन। अंबादास दानवे, इम्तियाज जलील यांच्या उपस्थितीमध्ये विभागीय आयुक्त दिलीप गावंडे यांना धनंजय देशमुखांनी निवेदन दिले आहे। ज्याची प्रतिमा जनमानसामध्ये खराब अशा लोकांना पक्षात घ्यायचं नाहीये, तर पक्षामधील पदाधिकारी नेत्यांकडून कोणतंही गैरवर्तन होता कामा नये, अजित पवार यांच्या नेत्यांना सूचना आहे। पक्षश्रेष्ठींकडे केलेल्या मागणीला यश आलंय, पण धनंजय मुंडेंना पालकमंत्रीपद दिल्यानं बीडची ही अवस्था झाली। तर नैतिकतेच्या भावनेमधून मुंडेंनी मंत्रिपदापासून दूर राहावं, आमदार प्रकाश सोळंके यांचा धनंजय मुंडे यांना सल्ला। अजित पवारांकडे बीडचं पालकमंत्रीपद गेलं हे चांगलं आहे, त्यांनी बीडचा त्यांनी विकास करायला हवाय। दादा फक्त चेहरा आणि दुसरं कोणी काम करतंय असं होऊ नये। बीडच्या पालकमंत्री पदावरून रोहित पवार यांची प्रतिक्रिया। रायगडमध्ये आदिती तटकरेंना पालकमंत्री पद मिळाल्यानंतर वाद चिघळलाय। महाड विधानसभा मतदारसंघातील जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकरांसह सर्व पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले। आंबेडकर अनुयायींच्या लॉंग मार्चचा आजचा तिसरा दिवस आहे। बोरी येथून हा मार्ग आता जिंतूरकडे मार्गस्थ झाला आणि मार्चचा मुक्काम आज परभणीत असेल। केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडून गोदावरीसह 5 नद्यांच्या स्वच्छतेचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे। नाशिक महानगरपालिकेचा 2780 कोटींचा नमामी गोदा प्रकल्प गुंडाळला जाण्याची शक्यता आहे। बुलढाण्यातील केस गळती प्रकरणाला कृषी विभाग आणि जिल्हा प्रशासन जबाबदार आहे। केस गळती प्रकरणावरून रविकांत तुपकर यांची टीका। आमदार डॉक्टर अतुल भोसलेंकडून पुणे बेंगळुरू महामार्गाच्या कामाची पाहणी, चौपदरीकरण आणि उड्डाणपुलाच्या बांधकामासंदर्भात त्यांनी काही सूचना केलेल्या आहेत। कामामध्ये दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची देखील त्यांनी मागणी केली आहे। बारामती कृषी विज्ञान केंद्राच्या वतीनं कृषी प्रदर्शनाचं आयोजन। कृषी प्रदर्शनामध्ये फळांचं आईस्क्रीम आणि बर्फी, त्या प्रदर्शनाला मराठी अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी हजेरी लावली आहे। मालेगाव अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या वतीनं छावणी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार निवारण दिन साजरा। तक्रार केलेल्या नागरिकांना बोलावून त्यांच्या तक्रारी सोडवण्याचा प्रयत्न झाला। परभणीमध्ये शहरात वाहतूक विभाग आणि नागरिकांकडून वाहतूक नियमांसाठी जनजागृती अभियान। हेल्मेट घालून मोटारसायकल रॅली काढत नागरिकांना वाहतुकीचे नियम पाळण्याचं आवाहन। पुण्याच्या जुन्नरमधील पिंपळगाव जोगामधील धरणामधून कालव्याला आवर्तन सुरू झालेलं आहे। लाखो लिटरच्या गळतीमुळे कालव्यात लगतच्या पिकांना त्याचा फायदा होईल। पंढरपुरात अवैधपणे शेकडो ब्रास वाळूची वाहतूक करण्यात आली। चंद्रभागेच्या वाळवंटाची दयनीय अवस्था आहे। मुख्यमंत्र्यांनी कठोर पावलं उचलावी, स्थानिकांची मागणी। नाग नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्प लवकरच सुरू होणार आहे। 5 टप्प्यामध्ये हा प्रकल्प राबवला जाणार आहे। टाटा कन्सल्टन्सी इंजिनियर्सची प्रकल्पासाठी निवड करण्यात आली आहे। जळगावात चक्क महानगरपालिकेच्या उद्यानामध्ये दिवसाढवळ्या 5 झाडांची कत्तल झाली आहे। कुठलीही परवानगी न घेता 25 ते 30 वर्ष ही जुनी झाडं तोडलेली आहेत। गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी होते। काढणीला आलेल्या हरभऱ्याला शेतकऱ्यांकडून शेवटची फवारणी करण्यात येते। रब्बी हंगामामधील प्रमुख पीक असलेल्या या हरभरा काढणीची वेळ आलेली आहे। मात्र सध्या हरभऱ्याचे भाव घसरलेलेच आहेत। परभणीत प्रशासनाच्या विरोधानंतर देखील स्वाभिमानीकडून आता शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जलसमाधी आंदोलन। गोदावरी नदीपात्रामध्ये उतरून आंदोलकांचा आक्रमक पवित्रा। सांगलीच्या शिराळ्यात श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली आता प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाचा आजचा 10वा दिवस आहे। शासनानं प्रकल्पग्रस्तांना 4 पिढ्या बर्बाद केल्या, आंदोलकांचा हा आरोप आहे। परभणीच्या प्रोडा तालुक्यातील धानोरा काळमध्ये स्वाभिमानीकडून जलसमाधी आंदोलन। शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी आहे।
जळगावच्या वरणगावमध्ये पाणी टंचाईचा प्रश्न कायम आहे. 8 ते 10 दिवसांनी नागरिकांना पाणी पुरवठा होत आहे. प्रशासनाकडे पाणी टंचाईवर तोडगा काढण्याची मागणी आहे. जळगावच्या भुसावळ शहरातील नाल्याची दुरावस्था आहे. अनेक ठिकाणी नाल्याचं पाणी रस्त्यावर येत असल्यानंच नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलं आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या मैदानावर मानिनी जत्रा 2025चं आयोजन. बचत गटांनी वस्तू तयार केलेल्या आहेत आणि त्या वस्तूंचं प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे. सांगलीत श्रीराम कथा आणि नामसंकीर्तन सोहळ्याच्या निमित्तानं भव्य शोभायात्रा. या शोभायात्रेत हत्ती, घोडे, उंटांसह 20 प्रकारच्या पारंपरिक वाद्यवृंदांचा सहभाग आहे. बुलढाण्याच्या हिवराज आश्रममध्ये आजपासून विवेकानंद जयंती उत्सवाला प्रारंभ. जयंती महोत्सवादरम्यान 3 दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन. हिंगोलीतील औंढा नागनाथ मंदिरामध्ये दुरुस्तीचं काम सुरू. मंदिरामध्ये दगडी शिल्प जपण्यासाठी पुरातत्व विभागाचा पुढाकार. सांगलीच्या इस्लामपूरमधील सद्गुरू आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांना कायद्याचे धडे. गुड टच, बॅड टच, सायबर क्राईम, डिजिटल अरेस्ट, बालविवाह, पॉक्सो कायदा आणि सायबर गुन्हेगारीबद्दल मार्गदर्शन. लातूर रेणापूर रस्त्यावर वाहनांना अडवून लुटणाऱ्या टोळीला पोलिसांकडून अटक. अटकेमधील तिघांकडून 6,76,000चा मुद्देमाल जप्त. भिवंडीतील आकृती रुग्णालयामध्ये माजी क्रिकेटपटू विनोद कांबळे यांचा वाढदिवस साजरा. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचं प्रेम पाहून विनोद कांबळे भावूक झाला. लातूरच्या अंदलगावमध्ये मांजरा नदीमधून शेतकऱ्यांचा कढईतून जीवघेणा प्रवास. मांजरा नदीवर पूल नसल्यानं शेतकऱ्यांची अडचण. तातडीनं पूल उभारण्याची ग्रामस्थांची मागणी आहे. गोंदिया शहरातील जनता कॉलनीत झालेल्या चोरीचा 24 तासामध्ये उलगडा. चोरी करणाऱ्या अल्पवयीन मुलाकडून 73,000चे दागिने हस्तगत करण्यात आले. भंडारा जिल्ह्यात सुगंधित तंबाखूची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक. 2 वाहनांसह 12 लाखांचा मुद्देमाल जप्त. भंडाराच्या लाखांदूरमध्ये नफा मिळवून देण्याचा आमिष दाखवून फसवणुकीचा प्रकार उघड. 7 गुंतवणूकदारांची 1,16,00,000ची फसवणूक. 5 आरोपींविरोधामध्ये लाखांदूर पोलिसात गुन्हा दाखल. भंडारा जिल्ह्यात अवैध रेती वाहतुकीवर आता कारधा पोलिसांची मोठी कारवाई झालेली आहे. 3 ट्रक आणि रेतीसह 1,31,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. बुलढाण्याच्या चिखलीत खामगाव जालना महामार्गावर भरधाव ट्रकची दुचाकीला धडक. या अपघातामध्ये दुचाकी स्वाराचा मृत्यू झाला आहे. बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका युवकावर कोयत्यानं हल्ला झाला. नात्यातल्याच मुलीसोबतच कॅफेमध्ये बसल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून हा हल्ला करण्यात आला आणि आरोपी नागेश गोफणे याच्यावर आता गुन्हा दाखल झालेला आहे. बुलढाण्याच्या मेहकरमध्ये शाळकरी अल्पवयीन मुलीवर दोघांकडून अत्याचार. दोघांविरोधामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. बुलढाण्याच्या लोणार भूमी अभिलेख भूकरमापक लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या जाळ्यामध्ये 60,000ची लाच स्वीकारताना रंगेहात पकडलेला आहे. आरोपी उमेश सानू याच्यावरती गुन्हा दाखल. हुरडा पार्टीप्रमाणे सध्या कोकणामध्ये मोंगा पार्टीची भुरळ तर निखाऱ्याच्या वाफेवर मडक्यामध्ये शिजवलेले पदार्थ खाण्यासाठी पर्यटकांना मेजवानी. सायबर फ्रॉड करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला पुणे पोलिसांच्या बेड्यात. आता 68 लाखांच्या गैरव्यवहारासह 50 अकाउंटवरून 13 कोटी रुपयांची उलाढाल केल्याचं उघड झालंय. 3 जणांना अटक करण्यात आली. मळनेर तालुक्यात तापी नदीमध्ये वाळूच्या चोरट्या वाहतुकीसाठीचा रस्ता केलाय उद्ध्वस्त. जेसीबीच्या सहाय्यानं मातीचा रस्ता उद्ध्वस्त करण्यात आला. अंमळनेर पोलिसांची ही कारवाई आहे. राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील क्रीडा स्पर्धांमध्ये नाशिकचा झेंडा रोवणाऱ्या खेळाडूंना क्रीडा शिष्यवृत्ती मंजूर झालेली आहे. तर 49 खेळाडूंना नाशिक महानगरपालिकेतर्फे क्रीडा शिष्यवृत्ती मिळणार आहे. या संदर्भातील खर्चास आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांची मान्यता. दिशा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन येत आहे कॉम्प्युटर प्रशिक्षणातील सगळ्यात मोठी डिस्काउंट ऑफर, बिग डिस्काउंट डेज. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या दिशा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या शाखेत जाऊन संपर्क करा.